राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे। निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणुकीचा आराखडा अंतिम टप्प्यात तयार करण्यात आला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे। त्यामुळे 10 नोव्हेंबरपूर्वी राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी होणार असे देखील माहिती समोर येत आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात। दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर अखेर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे। आयोगाने नगरपालिका निवडणुकीचा आराखडा तयार केला आहे। तसेच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते। डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होऊ शकते। त्यामुळे आता राज्यात ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते। कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाने तयारीला वेग दिला असून आता निवडणुकीची संभाव्य तारीख आणि आचारसंहिता लागू होण्याची वेळ लवकरच समोर येणार आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे। 10 नोव्हेंबरपूर्वी राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आता राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लवकरच होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे।